थोड्याच वेळात हा सामना देखील चालू होईल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रूपचंद, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज, एका बाजूला युवा किंग्स जनपाडा. पहिला मॅच मात्र पराभव झाला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगले क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय राहुल यांनी मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाज शैलेंद्र तयार, खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय पंचांनी मात्र सांगितलंय बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होणार. फलंदाज इथून जर आपण पाहिलं तर यस ऑल राईट. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. पंचांच्या भूमिकेत विवेकजी दवणे आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रात खूप चांगल्या रीतीनं जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र क्रिकेटच्या मैदानात स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहतोय अगदी सामना चालू होण्याच्या आधी गोलंदाजीचा सराव देखील केला. चला आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. लगेचच सामना चालू होईल. नवीन बॅटर दाखल व्हायचा आहे. तर नवीन फलंदाज येतात सुरेंद्र. अगदी आजच्या दिवसातला 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6वा सामना जर आपण पाहिला तर सुंदर रीतीचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर शैलेंद्र याला विकेट मिळाली. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ दी पेस. पंचांकडे लाऊड अपील MD आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षणाच्या भूमिकेत चांगला चेंडू हाताळला. अगदी मात्र फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मात्र कन्व्हिन्स केलं की तुला जर फटका खेळायचा असेल तर तुला चेंडूच्या आवाकात यावं लागेल. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार शैलेंद्र. यावेळीस बॅटची एज. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला आणि जिथून सिंगल देखील मिळाली आणि अगदी तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र सिंगल मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1. या धावसंख्येवरती 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. सूर्या प्रीमियर लीग 2024 आजचा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातला 6वा सामना. 6 षटकांचं एक धावतं क्रिकेट, जलद गतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून मात्र प्रत्येक खेळाडूला सिद्ध होण्याची ही संधी आहे. इथून तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यातली कौशल्य मांडून पालघर जिल्ह्याला देखील इथून रिप्रेझेंट करू शकता. यावेळी फटका चांगला. चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी लांबचा प्रवास करतोय. रूटने मात्र चेंडूला पाठवलं. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार SPLचा षटकार 6. तुला काय सोनं लागलंय का? 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 मग येतोय तुला देतोय, मग येतोय तुला देतोय. तुलाच लागलंय का? सांगा तुलाच लागलंय का? तुला काय सोनं 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 लागलंय का? इथे मात्र आपण पाहतोय शैलेंद्रचं षटक हे मात्र असेल पहिलं. यावेळीच आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. जिथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता त्याचा समाचार घेतला चांगला फलंदाज मनोज यानं. परंतु टप्पा पडल्यानंतर शैलेंद्रची गोलंदाजी करणं तेवढंच सोपं नाही जेवढी मात्र त्याची स्ट्रेंथ आहे. अतिशय चांगल्या रीतीने मात्र त्याने चेंडू हाताळला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5 चेंडू आणि 7 धावा. 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. षटक क्रमांक 1चा खेळ इथे संपेल आणि षटक क्रमांकाचा 1चा खेळ संपला की 7 या मात्र फलकावरती लागल्या जातात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ऐकूया डीजेला. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. दैता पाकाचे महिन्याने येईन
मी तुझे रटरला माझी एकविरा आई अरे माझी एकविरा. हारलं. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल आई एकविरा हा संघाचं मात्र सामना चालू असताना आई एकविरीचं मात्र गीत इथे वाजवलं जातं. अनिकेत यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर साऊंड सिस्टम डॉल्बी सिस्टमची सेवा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं. यावेळेस राहुल भोईर देखील चांगली गोलंदाजी करतात. अतिशय चांगला चेंडू राहिला राहुलचा. चेंडू जर आपण पाहिला तर इथून डॉट येतोय. राऊंड अँड राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी चेंडू मात्र निर्धावने मात्र सुरुवात केली. आतापर्यंत 7 बॉल फेकून झाले आणि 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पुढचा होणारा मॅच चामुंडा डुक्टन आणि एका बाजूला JSR स्पोर्ट्स यांच्यातलं मात्र मॅच तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज होतील तयार. यावेळेस मात्र कट केलाय. अगदी शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं आणि मी म्हटल्याप्रमाणे या मैदानाचे आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. धावा फलकावरती 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र टॉस जिंकला आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. राहुल याचा मात्र दुसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला. अगदी चेंडू मात्र पाहून घेतलं की हाफ ट्रॅकरच्या भूमिकेत आहे. त्या चेंडूला मात्र शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आता जर आपण तपासून पाहिल्या तर खऱ्या अर्थानं 11. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका, कॉपी अँड पेस्ट असं मात्र पाहायला मिळतं. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. सलगचा दुसरा राहुलच्या विरोधात चढवलेला हल्ला. चौकार. तीन बॉल आणि 15 धावा. अगदी सुरुवात थोडीशी डगमगती झाली, परंतु फलंदाज आपण पाहतोय सुरेंद्र याने सावरलाय आता डावाला. आपण पाहतोय सलगचे 2 चौकार आले. या 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 15 आणि येणाऱ्या काळात ही मात्र सिंगल मिळतंय. 16 मात्र धावा फलकावरती लागल्या जातात. एका बाजूला सुरेंद्र, एका बाजूला मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर राहुल आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून 4 चेंडू मात्र फेकून झाले आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. आणखीन येणारे चेंडू जर आपण पाहिले तपासून या षटकातले 2 बाकी असतील. पॉवर प्लेचं षटक, जर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुम्ही 20 ते 25 धावा जमवता तर खऱ्या अर्थाने वेल सॅटिस्फाय म्हणून तुम्ही असाल. एकविरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना मात्र पराभूत झाला. त्यानंतर आजच्या दिवसातला त्यांचा देखील दुसरा सामना. गोलंदाज राहुल तयार. यावेळीचा चेंडू सुंदर होता. अगदी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला. फलंदाजांना मात्र ब्लाइंड स्ट्रोक, कहा पे निगाह कहा पे निशाणा असा मात्र फटका मनोज यांचा खेळायचा राहिला, परंतु चेंडू इथून निघून जातोय. अगदी यष्ट्यांना गुंगवारा घेऊन निघून गेला. अगदी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 16 आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा काही कमालीचा चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकांच्या खेळाखीर 8ची सरासरी राखत धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. आपलं ओरिजिनल आहे. ओके केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, या पोरी बघून छान वान करा, या पोरी बघून छान वान करा. केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, या पोरी बघून छान वान करा, या पोरी बघून छान वान करा.
2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि अगदी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण मात्र होणार तत्पुरी. मात्र अगदी चेंडू मात्र टाटा गुड बाय म्हणत क्षेत्ररक्षकाला निघून गेला सरळ सीमा पलीकडे. महत्वपूर्ण चौकार या 4 धाव्यांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील चालू झाला. यानंतरचा अगदी महत्वाचा सामना. एका बाजूला चामुंडा डुक्टन तर दुसऱ्या बाजूला JSR स्पोर्ट्स. यांमध्ये मात्र रंगणारा कडवट संघर्ष बघायला मिळेल. गोलंदाज होतील तयार अर्थात शैलेंद्र. अगदी त्यांचं दुसरं षटक आणि संघासाठी आपण पाहिलं तर 3रं षटक. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू भरपूर काढावेत आणि आपण पाहतोय शैलेंद्र काय येतात तर शैलेंद्र ही विकेटची जी भूक लागलेली असते ती मात्र आपण पाहतोय भागवण्यासाठी येतात. यस गॉन. नवीन फलंदाज जितू दाखल होत आहेत अर्थातच युवा किंग सज्जन बाडा या संघासाठी. आणि या गोलंदाजी मार्कवर शैलेंद्र जे मात्र 2 गडी बाद केले ते मात्र शैलेंद्र याच्याच नावावरती राहिले. यावेळेस शॉर्ट पॉइंटला खेळला आहे जिथे मात्र फेकी आपण पाहतोय स्वेअर आली. दुसरीचा प्रयत्न असेल का. नवीन फलंदाज जितेश जितू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटचा विकेट जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर रीतीनं चांगला चेंडू. पहिला चेंडू वेग भन्नाट राहिला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. चला थोडंसं स्पीडअप करा. पंच तुम्ही देखील ताकीद द्यायचे. जास्त वेळ घेऊ देऊ नका कारण आणखीन एक मॅच भरपूर महत्त्वाचा आहे. आजचं शेड्यूल संपलं की उद्याची तयारी करावी लागते आयोजकांना. साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आमचं लाईव्ह डिजिटल ऑपरेटर पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन येतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 21 या धावसंख्यावरती जाऊन पोहोचते. यावेळीस हा फटका मात्र समोरच्या दिशेने खेळला आणि चेंडू मात्र इथून निघून गेला. मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी आलाय दर्जेदार हा मात्र आपण पाहतोय चौकार पाहायला मिळाला. 4 यावेळीच आपण पाहतोय या चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईड करार केला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 1 मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 26. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय. सूर्या प्रीमियर लीग 2024 हे शानदार आयोजन नियोजन अगदी आपण पाहू शकाल. आयोजकांचे अथक परिश्रम या स्पर्धेकरिता राहिले. आपण पाहू शकाल अतिशय दिग्गज आणि देखणी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. खेळाडूंसाठी मात्र अभूतपूर्व मेजवानी राहिली. यावेळीच आपण पाहतो लॉंग लेगच्या क्षेत्रात फेकून दिला. फाईन लेग. लॉंग लेग मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. 4 शेवटचा बॉल असेल या षटकातला. यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी हलका झाला होता की काय खऱ्या अर्थाने एमडीला जाणीव होती परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र हातातून निसटला. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10ची सरासरी गाठत 30 धावा. येणाऱ्या काळात आणखीन 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंमागे टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. एका बाजूला आपण पाहतोय युवा किंग सज्जन बाडा हा संघ तर एका बाजूला एकविरा.
गोलंदाजी मार्कवर संघाचा संघ नायक अर्थातच राहुल यावेळेस पहिलाच चेंडू पंच मात्र दर्शवतात की व्हाईट बॉल. यावेळेस जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. 31 अर्थातच ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याचा जर्सी क्रमांक आठवण करून देणारा हा क्रमांक. कोण म्हणेल मात्र आपण पाहतोय शेवटचा मॅच कसोटी मॅच निरोप समारंभाचा मॅच राहिला. पंचांकडे लाऊड अपील आणि इथे जर आपण पाहिलं तर पंच मात्र दर्शवितील सागर पाटील आणि या विवेकजी दवणे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि निश्चित स्वरूपात जो काही डिसिजन असेल तो मात्र कळवतील. मी उल्लेख करत होतो डेव्हिड वॉर्नर याचा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या कसोटी निरोप समारंभ मात्र सामना खेळला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्याच मॅचमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट ज्याने मात्र 84 चेंडू आणि 100 धाव्यांचा खेळ साकारला. यावेळेस फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन, बॅट आणि बॉलचा हलका संपर्क झाला जिथे जितू याला परतावं लागलं. डॉन यावेळी जर आपण पाहिलं तर गणेश बुंधे आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल गणेशजी बुंधे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहसचिव या मंडळाचे आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर येता क्षणी मोठा फटका खेळायचं हे मात्र मणीमध्ये ठरवलं आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय जे ठरवलं ते मात्र सतत साकारलं. गणेश बुंदे यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार या 4 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे धावते ते म्हणजेच आता 35 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4चा खेळ देखील चालू झालाय. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय आता ऑलमोस्ट 4:15 वाजत आले. 3:25 या सामन्याला सुरुवात झाली. एक सामन्यासाठी आपण एक दीड तास मात्र घेऊन नाही चालणार. यास आपण पाहू शकाल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला देखील चांगलं क्रिकेट चालू आहे जिथे कसोटी सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल काही कमालीचा खेळ मात्र त्या खेळाडूने साकारला. अगदी मात्र कमी वयात दर्जेदार इंडिया या संघाकडून संधी मिळाली आणि आपण पाहू शकाल 161 धावा नाबाद बिन असा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यशस्वी जयस्वाल ज्याने मात्र इंग्लंडच्या विरोधात 100 धावा ठोठावल्या आता 161 धावांवरती खेळतोय. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर रोहित शर्मा 14 धावांवरती फेल झाला. शुभमन गिल 34, श्रेयस अय्यर 27, रजत पाटीदार 32. त्यानंतर अक्षर पटेल आता बॅटिंग करतोय. परंतु यशस्वी जयस्वाल यानं मनं जिंकली. अगदी साधी सुरुवात. मुंबईमध्ये प्रवास करताना मुंबईमध्ये आला असताना घर देखील स्वतःचं नव्हतं. वडिलांसोबत पाणीपुरीच्या स्टॉलवर देखील काम केलं आणि आज जर बघायला गेलं तर क्रिकेट विश्व जगतातला तारा झाला. त्याच्यामागे त्याचा मात्र संघर्ष आहे, त्याच्यामागे त्याचा परिश्रम आहे, त्याच्यामागे त्याच्यामागचा खडतर प्रवास आहे आणि तदनंतर त्याला मिळालेलं हे पदरात पडलेलं यश आहे. अर्थात यशस्वी आणि यशस्वी ज्याचं नाव आहे. आज आपण पाहतो यशस्वी जयस्वाल भारतासाठी रिप्रेझेंट करत असताना भरपूर चांगलं क्रिकेट. IPL मधून मात्र सुरुवात झाली या खेळाडूची. खऱ्या अर्थानं चर्चेत आला. अंडर-19च्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली. तदनंतर IPL मध्ये वर्णी लागली. राजस्थान रॉयल या संघाकडून भरपूर चांगलं क्रिकेट खेळला. तदनंतर इंडिया या संघाने दखल घेतली आणि मात्र भारताच्या प्रमुख संघामध्ये ज्याला जागा मिळाली. चेंडू भरपूर काळ हवेत जिथे राहुल भोईर आहेत. सिंगल डबलमध्ये मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर गणेश बुंधे यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. एका रुळावर 2 गाड्या. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन.
धन्यवाद, थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ जिथे पूर्ण झाला आणि जर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट. 5व्या षटकाला सुरुवात. यावेळेस आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. सिंगल जर आपण पाहिलं तर इथून मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 38 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहित, एका बाजूला मनोज आतापर्यंत 10 चेंडू आणि 16 धावांवरती खेळतोय, तर रोहित जे नुकताच दाखल झालेत. 38 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावांचा स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अगदी 5वं षटक पाहायला मिळतं. चामुंडा डुक्टन आणि JSR स्पोर्ट्स रेडी राहायचं आहे. पुढचा टॉस देखील अगदी महत्वाचा असेल. यावेळेस काय कमालीचा फटका खेळला. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी आलेला दर्शनीय फटका. काय कमालीचा टायमिंग. स्टेप आउट झाला. तदनंतर मात्र चेंडूकडे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं आणि मुनीत कुडू यांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी. काय कमालीचा कॅमेरा वर्क. अतिशय सुंदर. प्रत्येक चेंडू आणि चेंडू तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगलं मात्र काम ज्यांच्या माध्यमातून राहिलं आहे पाटील नेटवर्क्स करिता. अगदी कमी वयात जास्तीत जास्त प्रगती करणारा कॅमेरामॅन पालघर जिल्ह्यात कोण, तर त्याचं नाव मुनीत कुळू. बहाडोलीचा मात्र एक ब्रँड कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकाल खोलवर टप्पाचा चेंडू राहिला. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट येतोय. यष्ट्यांच्या मागे MD मनीष दानवा आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रात थोडेसे नाराज झाले. काय करणार, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे 6 बॉल 6 धावा जमवता आल्या नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र उभे राहिले. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज भावेश तयार. चेंज ऑफ द पेसचा हा चेंडू. या चेंडूचा भरपूर समाचार. पंच पुन्हा एकदा दर्शवतील की यस ऑल राईट, बल्ले बल्ले, षटकार 6. पाचव्या षटकातला मात्र खेळ चालू झाला जिथे 50 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज होतील तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेत. दशरथ खाली, चेंडू खाली पोहोचतायत. अगदी मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला इथे जर आपण पाहिलं तर झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. अगदी सोपा झेल होता, परंतु एक सोपा झेल धरती मातेला दान दिला. दशरथच्या माध्यमातून सुटलेला झेल आणि जर आपण पाहिलं तर इथून चौकार मिळतोय. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहिली तर 54. आणखीन येणाऱ्या काळात चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजेच आतापर्यंत 1, उर्वरित 7 आणि या षटकातला 1. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 55. 5 षटकांचा खेळ संपला आणि या 5 षटकांच्या खेळ अखेर आपण पाहतोय 11.00 ची सरासरी गाठत 55 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. अतिशय चांगलं क्रिकेट. चला आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि मी विनंती करीन पुढचा होणारा मॅच एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे चामुंडा डुक्टन आणि एका बाजूला JSR स्पोर्ट्स. टॉससाठी यायचं आहे. 2 कर्णधारांना विनंती करतो की प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. तर जाऊया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 55. अगदी शेवटचं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल आता अतिशय चांगला फटका मात्र खेळला समोरच्या दिशेनं आणि जिथून सिंगल देखील मिळतंय. पुढचा होणारा मॅच चामुंडा डुक्टन आणि JSR स्पोर्ट्स.
मनोर विनंती करतोय की प्लीज टॉस करता या. ग्रुप स्टेजचा मात्र सामना क्रमांक 21 आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी तो शेवटचा सामना अर्थात 22वा सामना आजचा दिवस. या स्पर्धेचा तिसरा सूर्या प्रीमियर लीग 2024 हे टायटल या स्पर्धेचं राहिलं. अथक परिश्रम मात्र आयोजकांचे राहिले. हा फटका देखील चांगला खेळलाय. चेंडूला मात्र फेकून दिलं बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि जिथे मात्र 6 धावा शोधल्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजेच जयदीपला आपण पाहतोय. एक आगळा वेगळा मात्र ज्याचा गोलंदाजीचा एक पेहराव आहे, एक गोलंदाजीची शैली आहे. लसित मलिंगाला मात्र रोल करत असताना आपल्याला आठवण करून देतो. जयदीपच्या मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार. धावसंख्या 62. आजच्या दिवसात 87 धावा JSR स्पोर्ट्सचा कर्णधार आलेला आहे. मी विनंती करीन चामुंडा डुक्टन या संघाला की आपला देखील कर्णधार इथे पाठवायचा आहे. जाऊया मॅचकडे जिथे दोन्ही कर्णधार मात्र आहेत आणि अगदी थोड्या वेळात आपण तो टॉस देखील करणार आहोत. यावेळी जा देखील फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली अँड विकेटचं पतन कारण कॅच अतिशय चांगला पकडला. गॉन. पुढचे महिन्याची तारखेला 12 येऊपुरी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारखेला 12 येऊपुरी तुला मिलाया. पालघरचे बाजारा ये मैदाना पालघरचे बाजारा ये झुमका घेऊन मला दे मैदाना झुमका घेऊन मला दे. तर जाऊया मॅचकडे जिथे आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर आपण पहिली तपासून तर आतापर्यंत यावेळीचा फटका पाडल स्वीप. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल फटका खेळून काढलाय. चेंडू निघून जाणार सीमा पलीकडे. 68 ऑन दी स्कोर कार्ड. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष. चांगलं आणि दर्शनीय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चला चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 68 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूर्या प्रीमियर लीग 2024चा हा थरार. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली पोहोचत आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगला झेल राहुल यांच्या माध्यमातून विकेटचं पतन होईल. अगदी एक षटकार आल्यानंतर त्याचा परफ्यूमचा सुगंध मात्र भरपूर वेळ मात्र टिकवता आला नाही. अगदी दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. चला नवीन बॅटर लवकरात लवकर दाखल व्हा आणि तत्पूर्वी मात्र पुढे टॉस देखील होईल. मी विनंती करतोय तुषारजी पडवळे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते मात्र तो आपण पुढचा टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आजच्या दिवसातला मात्र 6वा सामना जिथे बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सज्जनपाडा हा संघ पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात इथे दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 69 धावा फलकावर लागल्या. 70 धावांचं टार्गेट असेल. या 70 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षात. प्रथमतः टॉस केला जाईल. तुषारजी पडवळे आहेत त्यांच्या माध्यमातून टॉस होणार आहे. अगदी आजच्या दिवसातला शेवटचा सामना. यस DJ. पुरा वक्त तिकडे वरनाचा प्यार माझ्या गावात मोठं मोठं डोंगरी नाच वर त्याचा नाव. पुरा वक्त तिकडे वरनाचा प्यार माझ्या गावात मोठं मोठं डोंगरी नाच वर त्याचा नाव. आमचीच वारीन मी पाणी पण त्या पाणी नितल पाणी. वलनावर जवर हिंडाय जावं त्या जवरच्या धुंडावर लिहू आपला नाव. वलनावर जवर हिंडाय जावं त्या जवरच्या धुंडावर लिहू आपला नाव. तुझे वरल मसलाल त्या उडदाची गाडी गाडी.
थँक्यू सो मच. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. थोडीशी घाई करा प्लीज एमडी. वेळ जास्त घेऊ नका. आणखीन एक मॅच अगदी महत्वाचा आहे. तो मॅच देखील आम्हाला कळवायचा आहे. तदनंतर आजचा दिवस इथे मात्र पॅकअप केला जाईल. थोडं स्पीडअप करा. तर जाऊया मॅचकडे, जिथे प्रीतम पांढरा आणि मनीष दानवा हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पांढरा SJSN कॉलेजमध्ये मात्र पिऊन म्हणून कार्यरत आहेत. पनवेल येथे स्पर्धा झाली जिथे उत्कृष्ट बॅटर प्रथम क्रमांक पटकावला आणि उत्कृष्ट फलंदाज असा मात्र किताब मिळवणारा खेळाडू चामुंडा संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आणि तुमचा निर्णय जो काही असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चामुंडा संघ यावेळेस पहिल्या चेंडूवर मनीष दानवा इज बॅक टू दी डगआउट. गॉन. तुझी पाहिली मी वाट, पाहिली मी वाट, तुझी माझी बंद माझी गाठ. एक वरस पुरा तुझी पाहिली मी वाट, पाहिली मी वाट, तुझी माझी बंद जन्माची गाठ. आई बाबा घेऊन आलोय तुझ्या घरी, पुरी कर तयारी, मिलून वाटू आता साखर सुपारी. आई बाबा घेऊन आलोय तुझ्या घरी, पुरी कर तयारी, मिलून वाटू आता साखर सुपारी. हातात घालीन मी हिरवा चुडा, हिरवा चुडा, तुझ्या माझा होईल आता साखरपुडा. हातात घालीन मी हिरवा चुडा. 35 बॉल आणि 70 धावांची गरज. मनीष दानवा बाद झाल्यानंतर थोडंसं डगआउट मध्ये शांतता मात्र पसरली. नवीन बॅटर दाखल झालेत ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये दशरथ. यावेळेस दशरथ यांचा फटका पुन्हा एकदा मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत सलगचे 2. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं बटन. फलंदाज परतीचा प्रवास पुन्हा एकदा करतायत. गॉन. सरी पोरी नंगली बाजारी, लाईन मारून दिल चोरून गेली. सरी पोरी नंगली बाजारी, लाईन मारून दिल चोरून गेली. तू ग मनात माझे दिलात, तू ग मनात माझे दिलात, अशी घंटी वाजवून गेली. वलून वलून नांगून गेली, लाईन मारून गेली चोरून गेली. वलून वलून तर जर हॅट्रिक विकेट जर मिळाली, इथे जर हॅट्रिक घेतली तर मिलिंद तारे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस आपण पाहतोय अगदी हॅट्रिकची संधी आली होती, परंतु आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक झाला. जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती. ते म्हणजेच 3 चेंडू आणि 2 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे, जिथे 3 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एकंदरीत 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रीतम पांढरा आपल्याला पाहायला मिळतं नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर इथे देखील चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 6 या फलकावरती. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला इथून कळावं लागेल, कारण 70 धावांचा पाठलाग म्हटलं की फक्त सहज नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, तंत्रशुद्ध फटके शोधावे लागतील. 4 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला चामुंडा डुक्टन तर दुसऱ्या बाजूला JSR स्पोर्ट्स यांच्यातला दुसरा अगदी शेवटचा आजच्या दिवसातला मात्र आपण पाहतोय तो सामना असेल. 7 सामन्यांचं शेड्यूल. आजची तारीख 2 फेब्रुवारी 2024. 31 जानेवारीला मात्र ही स्पर्धा सुरुवात झाली आणि 4 फेब्रुवारी ही मात्र संध्याकाळी शेवटची असेल.
यावेळीचा फटका खेळलाय इंटू द गॅप. डीपमधून मात्र खेळाडू पुढे सरसावतात. कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, जिथून सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते. डबलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 8 या धावसंख्यावरती. आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच अर्थात 5. अगदी शेवटचा चेंडू असेल. रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. 31 बॉल 62 धावांची गरज. प्रति षटकामागे दुहेरी धाव अगदी महत्त्वाची भूमिका. एका बाजूला शैलेंद्र, एका बाजूला प्रीतम पांढरा जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि त्याच्याकडे मात्र नक्कीच तंत्रशुद्ध फटके आहेत. सॉफ्ट एंडने खेळून काढण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल पूर्ण होईल का? पंचांनी मात्र सांगितलं की ऑल सेट. इथून एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती. बॅटिंग करणारा संघ आई एकविरा या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे. यस डीजे. पाणी डुलं त्यावर कमल फुलं, कलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं. कलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं, पोरे जाऊ नको दूर कचरा घेतले न फुलं. कलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं, कलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र होतील रेडी. एका बाजूला जर पाहिलं तर अर्थात बॅटिंग करत असताना शैलेंद्र. 30 बॉल 61 धावांची गरज आहे. यावेळी फटका मात्र चांगला खेळला. शैलेंद्रच्या बॅटमधून आलाय चौकार आणि याच धावा तुम्हाला शोधाव्या लागतील. सातत्य राखावं लागेल. जरी मात्र MD नसला तरी काय झालं, आम्ही देखील संघामध्ये अगदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल. आता अगदी दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस इथे मात्र चौकार शोधला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली 13. 29 बॉल आणि 57ची गरज. रिव्हर्स स्वीपचा फटका. हा देखील फटका चांगला टायमिंग. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आजच्या दिवसातला सर्वाधिक उत्कृष्ट फटका 6. मंगारी येस तू कशा हीन मी मावर लायनिंग शायनिंग मारू नको कुशा. मारीन मी माझी मंगारी मंगारी येस तू कशा मावर लायनिंग शायनिंग मारू नको कुशा. माझी मंगारी मंगारी येस तू कशा मावर लायनिंग शायनिंग मारू नको कुशा. मावर लायनिंग शायनिंग मारू नको कुशा. लाल लाल गुलाबाचा फुल तुला देन गो. जन्मोजन्मीच तुला वायदा करेन गो. तूच माझी दिल रुबा, तूच माझी जान गो. तुझ्यासाठी पोरी मी काय हो करन गो. थोडा थोडा नाही तुला प्यार जादा करन गो. विचार नको करू आता. 28 बॉल आणि 51ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता गेम चेंजर सुरेंद्र ठरलाय, शैलेंद्र ठरलाय. ज्या 19 धावा फलकावरती लागल्या त्या शैलेंद्रच्या बॅटमधून आहेत. एका बाजूला प्रीतम पांढरा नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अगदी ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये आलाय की काय धावणी पट्टू म्हणून ज्याला बघायला मिळतंय. प्रत्येक चेंडूमागे त्याला धावावं लागतंय. परंतु फलंदाज शैलेंद्र याचा मात्र उल्लेख करावा लागेल. यावेळीस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. या धावसंख्या 1 न धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 20 वरती खेळतोय तो म्हणजे शैलेंद्र. तर स्कोर कार्डचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 गडी सोडल्यात तर मात्र धावसंख्या 20 देखील लागल्या जात आहेत. म्हणजेच 20च्या 20 धावा ह्या फलंदाज शैलेंद्र याच्या नावावरती राहिल्या. चला थोडं स्पीडअप करा. पुढचा होणारा मॅच चामुंडा डुक्टन. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चामुंडा डुक्टन संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुमचा निर्णय जो काही असेल तो आमच्यापर्यंत कळवा. जाऊया मॅचकडे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. प्रीतम पांढरा याला मात्र बॅट आणि बॉल मधला संपर्क करता येत नाहीये. चेंडू मात्र डॉट येतोय. उत्कृष्ट फलंदाज आहे, तेवढाच चांगला ताकदीचा क्षेत्ररक्षक देखील आहे. परंतु फक्त इथून बोलून चालणार नाही, तुम्हाला त्या प्रकारचा खेळ देखील करणं तेवढंच गरजेची भूमिका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट आणि डॉट म्हणजेच जो रिक्वायर्ड रन रेट होता तो मात्र थोडासा खाली आला. आता पुन्हा एकदा 12 वरती जाऊन पोहोचतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक डॉट चेंडू अगदी कठीण ठरतोय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला. गोलंदाज रेडी. यावेळीचा फटका जर आपण पाहिला तर अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न झाला. 2 धावा अगदी बघता बघता पूर्ण होत्यात.
आणि या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकेल 22 या धावसंख्येवरती. 24 बॉल आणि 48 ची गरज, 12ची सरासरी गाठावी लागेल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया DJ ला. चला मंगेशजी दानवा यांच्याकडून मात्र आपण पाहतो प्रीतम पांढरा याच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतील तयार. आकाशला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांचे 2 हात समांतर. पंच मात्र आपण दर्शवतात की येस इट इज व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल मात्र असेल. या धावसंख्येने मात्र आपण पाहिलं तर धावा पुढे सरकतील. त्या म्हणजेच आत्ता एकंदरीत धावा जर आपण तपासून पाहिल्या तर 23 धावा आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. तिथे मात्र पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचा पतन. अतिशय चांगला चेंडू. आकाश याचा वेगवान चित्तथरारक गोलंदाजी गॉन. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात जर आपण पाहिले चेंडू तपासून पाहिले तर 23 बॉल आणि 47 ची गरज. परंतु विकेट चाललेत. ही मात्र आता खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय राहिलाय की विकेट चाललेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला विकेट राखून चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. प्रीतम पांढरा नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी झपाटका देखील आपण पाहतोय. चेंडूला दिशा दिली. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला जातोय जिथे दुसरीचा प्रयत्न नसेल, कारण फेकी देखील तेवढीच चांगला बॅकअप पाहायला मिळाला. सिंगल मिळते. या धावसंख्या 1 ने मात्र 24 या धावसंख्येवरती धावफलक पुढे पोहोचतंय. 11.50चा रिक्वायर रन रेट आता पुढे जाऊन पोहोचलाय. 22 बॉल आणि 46 ची गरज. आपण पाहतोय मंगेश दानवा साहेब यांच्या माध्यमातून प्रीतम पांढराच्या प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मंगेशजी दानवा वन विभागमध्ये कार्यरत आहेत. अर्थातच त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम केलं जातंय. यावेळी बाट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या क्षेत्ररक्षक तिथे खाली. प्रीतम पांढरा यांच्या खेळाला पूर्ण विराम गॉन. पोरी तू गवारी ना मी हो गवारी. पोरी होशील का ग तू माझी नवरी. पोरी तू गवारी ना मी हो गवारी. पोरी होशील का ग तू माझी नवरी. मी गणू तुझा तू माझी मेनू. मी गणू तुझा तू माझी मेनू. पोरी तू गवारी ना मी हो गवारी. पोरी होशील का ग तू माझी नवरी. पोरी तू गवारी ना मी हो गवारी. पोरी होशील का ग तू माझी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचे कर्णधार अर्थातच संघ नायक राहुल हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक मजबूत बांध्याचे असे खेळाडू. यावेळी आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र दर्शवितात की हा चेंडू वाईड आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गणेशजी बुंदे
यांनी मात्र प्रयत्न केला होता की पंचांवर थोडंसं एक आगळा प्रेशर टाकूया, इथे मात्र विकेटचे चान्सेस घेऊया, परंतु पंच तटस्थ. विवेक दवणे स्वतः उत्कृष्ट गोलंदाज, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा, यंगचीवर दांडी या संघाच्या माध्यमातून गौतम आकरे, मिलन दमनकर असे मात्र दिग्गज खेळाडू. त्यामध्ये आपण पाहतोय हे देखील नाव विसरून चालणार नाही, विवेक दवणे एक दिग्गज नाव पालघर जिल्ह्यात क्रिकेटला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला मात्र फक्त दिशा दिली, चेंडू फाईन लेग लॉंग लेग मधून निघून चाललाय, सरळ सीमा पलीकडे बाउंड्री रेषा उलांडली आणि मात्र आपण पाहतोय हा चौकार मिळवला. 4 धावा. ये ना पुरी अग ये ना पुरी अग ये ना पुरी पालघरची बाजारात ये ना पुरी मनोरची बाजारात ये ना पुरी पालघरची बाजारात ये ना पुरी मनोरची बाजारात. 20 बॉल आणि 41 ची गरज आहे. अतिशय चांगलं मॅच मात्र पाहायला मिळतंय. 20 बॉल आणि 41 ची गरज, अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर राहुल, अगदी मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट ज्याने दाखवलं. आता इथून देखील स्टिअर केलं या चेंडूला. धावसंख्या मिळेल 1. आता इक्वेशन दिसतंय 19 बॉल आणि 19 बॉल मागे तुम्हाला धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजेच 40 अशी मात्र स्थिती. अगदी शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आकाश येत आहेत, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची गणना सातत्याने केली जाते. स्ट्रायकिंग एंडला जर फलंदाज आपण तपासून पाहिला तर अर्थात आपण पाहू शकाल रोहित. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं, इथून सिंगल मिळतंय. आता इक्वेशन आहे ते म्हणजेच 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. पाहूया काय होतील या घडामोडी हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया डीजे कडे जाऊन. यस डीजे. पासून मी पुरी तुझी पाठी तवा होतीस बारीक, आता झालीस लोटी. भेटाये मला वाकडे आंब्याखाली, अग वाट मी नांगन ग पुरी तुझी. आलाय हा तुझ्यावरी ग पुरी, भेटाये ना वाकडे आंब्याखाली. दिल आलाय हा तुझ्यावरी ग पुरी, भेटाये ना वाकडे आंब्याखाली. खजरीची झाडाची मी काढून ताडी, पुरी तुझ्यासाठी घेईन नवी फॅशन गाडी. अग मोगऱ्याचे फुलाची करून वाडी ग, तुझ्यासाठी बांधन मी बंगला माडी. तर जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. या अतिशय सुंदर असं क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. पुढचा होणारा मॅच देखील अगदी तेवढाच महत्त्वाचा. एका बाजूला चामुंडा डुक्टन तर एका बाजूला JSR स्पोर्ट्स यांच्यातलं मात्र द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. यावेळी हा फटका देखील समोरच्या दिशेने खेळला. अगदी चेंडू कार्पेटला रोल करतोय, डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल डबल या खेळाला मात्र प्राधान्य देण्याचा इथे मात्र पूर्ण विचार केलाय या दोन फलंदाजांना. जिथे सिंगल आहे ती धाव मिळालीच पाहिजे. खराब चेंडूचं मात्र तुम्हाला इथे योग्य वाट बघावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या पावसाची वाट चातक पक्षी पाहत असतो, त्याच प्रकारे मात्र तुम्ही एका खराब चेंडूची वाट बघा आणि तिथून तुम्ही मात्र शंख शिंपले मोती शोधा. येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल कुठला मात्र तो चेंडू खराब असेल. या वेळेस आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून अगदी एक्स्ट्रा कव्हरला काय कमालीचा फटका खेळलाय. ॲज अन लीडर, ॲज अन फ्रंटलाईन बॅटर, ॲज अन कर्णधार म्हणून चांगला स्ट्रोक आलाय बॅट्समन राहुलच्या बॅट मधून. षटकार.
16 बॉल आणि 32 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये आता एकविरा या संघाने मात्र पलटवार केलाय. 16 बॉल 32 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले ऑफसाईडला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं फेकी देखील बघायला मिळाली. 15 बॉल 31 ची गरज. 31 ची गरज आणि 15 बॉल. यष्ट्यांच्या मागे गणेश बुंदे आपल्याला पाहायला मिळतात. सहसचिव या SPL साठी मात्र भरपूर परिश्रम ज्यांनी घेतले अशी आमची आयोजक मंडळी अगदी महत्त्वाची भूमिका साकारते. अर्थातच साई भोईर असतील, योगेश दडपी असतील, राकेश दुमाडा असतील, राकेश सांबरे असतील, राहुलजी दानवा असतील, मयूर बावर असतील, त्यानंतर गणेशजी बुंदे, सदस्य मनसूर जाधव, पराग दानवा, मोरेश्वर जाधव, राहुल पोईर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते स्वतः. त्यानंतर रोहित गोवारी, तुषार पडवळे, परिचय दानवा, रमाकांत जाधव, अविनाश चापके असे सर्वच मात्र आमचे ही आयोजक मंडळी ज्यांनी भरपूर सेवा मात्र या स्पर्धेची केली. आणि आज मात्र ही स्पर्धा एक अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळते. 14 बॉल आणि 29 ची गरज. थोडं स्पीडअप करा, कारण आणखीन एक सामना अगदी महत्त्वाचा आहे. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत 4:20 झालेली आहेत. प्रत्येक सामन्यासाठी आपण एक तासाहून जास्त वेळ घेतोय. तर उद्याच्या दिवसात देखील 8 सामने अगदी महत्त्वाची भूमिका. त्या अनुषंगाने मात्र स्पीडअप हा खेळ खूप गरजेची भूमिका आहे. वेळेचं महत्त्व जाणून घेणं गरजेची भूमिका आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. अगदी वेगावर स्वार. अतिशय चांगला चेंडू प्रथमेश यांचा. शेवटचा चेंडू असेल. आता 13 बॉल आणि 29 ची गरज. आता रन रेटमध्ये परिवर्तन येतात. 13.38 च्या सरासरीने तुम्हाला गाठावं लागेल, ते म्हणजेच धावतो फलक. पाहूया 13 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडूवर मात्र धावा येतील का हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा. 13 बॉल आणि 29 ची गरज. गोलंदाजी मार्कवर तयार. प्रथमेशला आपण पाहतोय. यावेळेस इथे देखील चेंडू डॉट. आता 14.50 ची सरासरी गाठावी लागेल. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि धावा जमवायच्यात 29. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया या महत्त्वाच्या मॅचमध्ये. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल, दिसाय हो फार बेस आहेस गमाल. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल, दिसाय हो फार बेस आहेस गमाल. पोरी भरलीस तू माझे मनान ग, पोरी भरलीस मनान. पोरी भरलीस तू माझे मनान ग, पोरी भरलीस मनान. दादा अंशुक आणि वहिनी आखी तर दिसायला पण आहे गोरी गोरी पान. दादा अंशुक. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. अतिशय चांगला क्रिकेटचा सामना पाहायला मिळतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर 12 बॉल 29 ची गरज असताना हा फटका देखील अगदी आकाशाला गवसणी घालणार होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. जीवाची आटापिटा करत तब्बल 2 धावा अगदी महत्त्वपूर्ण होत्या, जिथून 2 धावा मिळाल्या आणि या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. जर आपण तपासून पाहिलं तर 43 आणि 4 गडी बाद. 11 बॉल आणि 27 ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर रीतीचा मात्र खेळ चालू आहे, जिथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी देखील होते आणि महत्त्वाची गोलंदाजी राहिली. आता इक्वेशन असं आहे जिथे 10 बॉल आणि 10 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजेच एका बाजूला राहुल, एका बाजूला रोहित, या 2 खेळाडूंना पूर्णपणे एका मॅच कंट्रोलमध्ये आणला. जरी मनीष नसला तरी काय झालं, आम्ही देखील संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज आहोत जी भूमिका साकारली. यावेळेस मात्र राहुलचा फटका चांगला आहे. बॅट आणि बॉलचा स्वीट साऊंड. चेंडू निघून जाईल. UG6 6. विहिरीचं थंडगार पाणी, विहीर जुनी पुराणी, विहिरीचं
राहुल याचा मात्र खेळ जर आपण पाहिला तर अतिशय चांगल्या रीतीने त्याने बॅटिंग केली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय आता 9 बॉल आणि 18ची गरज. यावेळीस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. कठीण काळात मात्र सोडलेली साथ. राहुल नाराज आहे. खऱ्या अर्थानं त्याला त्याच्या विकेटचं महत्त्व माहिती होतं की तो जर या मॅचमध्ये उभा राहिला असता तर कदाचित हा दावा जमणं सोपं झालं असतं. परंतु डगमगत्या परिस्थितीत खऱ्या अर्थानं घराचा आधारस्तंभ निघून गेला म्हणायला हरकत नाही. अर्थात राहुल याचं मात्र इथे आपण पाहतोय विकेटचं पतन झालं. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. दोरी तुझ्यासाठी घेन नवी केटीएम गाडी, पण माझ्याकडे आता सध्या पैसा नाही. पेमेंट झाल्यावर करतो मी सगळं काही, पण दिवाळीला खर्च केलाय कर्जवाही. तर मग हा कर्ज कधी फेडशील? दोरी तुझ्यासाठी घेन नवी केटीएम गाडी, पण माझ्याकडे आता सध्या पैसा नाही. आठ बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 18ची गरज, 18ची गरज आणि 8 बॉल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार, जिथे जर आपण पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण फलंदाज. यावेळीस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. चेंडू मात्र स्क्वेअर लेग मधून डीपमध्ये येतोय. मिडॉनचा खेळाडू पुढे सरसावला, त्याने मात्र फील्ड केलं आणि धावसंख्या 1 मिळाली. आता इक्वेशन दिसतंय 7 चेंडूंमागे 17 धावा. तुम्हाला 14.57ची सरासरी गाठावी लागेल जर ह्या धावा जमवायच्या आहेत तर. म्हणजेच येणाऱ्या काळात ह्या शेवटच्या चेंडूवर भरपूर मोठा एक फटका येणं गरजेची भूमिका, परंतु तो येईल का हा प्रश्न अगदी महत्त्वाचा. गोलंदाज तयार होतोय. यावेळीस पाडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला. चेंडू कार्पेटला रोल करतोय. चेंडू आपण पाहतोय निघून गेलाय. अति घाई आणि संकटात नाही. कदाचित आपण पाहतोय फेकी करण्याच्या मोहात इथे मात्र मोहाला बळी झाले आणि महत्त्वपूर्ण चौकार आला. आता धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच फलकावरती जर आपण तपासून पाहिली 57 धावा, म्हणजेच आता 6 बॉल आणि 13ची गरज. 6 बॉल 13ची गरज, 13ची गरज 6 चेंडू. कुठला सामना मात्र कुठे फिरला. MD मात्र लवकर बाद झाल्यानंतर चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. आता 6 बॉल आणि 13ची गरज आहे. तत्पूर्वी ऐकूया DJ अनिकेत यांना आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. सहा बॉल आणि 13ची गरज. रूपचंद मात्र दाखल झाले. गोल्डन डकचा चष्मा घालून मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज मनीष दानवा बाद झाल्यानंतर देखील संघामध्ये मात्र खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण बॅटिंग राहिली, जिथे आता 6 बॉल आणि 13ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर रूपचंद तयार. यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. अगदी नरम मताने मात्र जेंटल पुश केलं. शॉट मात्र मिड ऑफला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 5 बॉल आणि 12ची गरज. पुढचा होणारा सामना जिथे चामुंडा संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. प्रथमतः तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे प्लीज. चामुंडा संघ याच गोलंदाजी स्वीकारलाय. चामुंडा दुपटण या संघाने मात्र प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. JSR स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. 5 बॉल आणि 12ची गरज. यावेळीचा फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलेला फटका अतिशय चांगला. रोहितच्या बॅट मधून 6 धाब्यांकरिता शंखनाथ फुंकलाय. 6 रात पुण्यवची चैता पाकाची, रात पुण्यवची चैता पाकाची. अलुकी आई तुझी मानाची, अलुकी आई तुझी मानाची. तुझे पालखीला खांदाला वाला पोर आईला चोले गावाची. तुझे पालखीला खांदाला वाला. 4 बॉल आणि 6ची गरज. काय कमालीची बॅटिंग, काय कमालीचा षटकार बघायला मिळाला. 4 बॉल आणि 6ची गरज, 6ची गरज आणि 4 चेंडू.
अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळायला चेंडू मात्र आपण पाहतो मिडॉनला खेळाडू आहेत तैनात जिथे सिंगल मात्र मिळतंय आणि या सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिलं तर फलकावरती आता 3 बॉल आणि 5 धावा. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा सामना. 3 बॉल आणि 5ची गरज आणि 3 बॉल 1 चेंडू सिंगल. तदनंतर एक मोठा फटका की मात्र सलगचे 2 चेंडू डॉट. काय होईल काय बिघडेल इथे बाकी तर आपण सक्सेस करू शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ. अगदी लास्ट बॉल असेल अगदी शेवटचं षटक असेल. यावेळी सॉफ्टने खेळलाय. इथे देखील सिंगल पूर्ण झाली. आता 2 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्या तुम्हाला 4. 2 बॉल आणि 4ची गरज. काय सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. एक चौकार जर आला तर आपण पाहतोय मंगेशजी दानवा साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉल आणि 4ची गरज. मंगेशजी दानवा आपल्याला पाहायला मिळतात वन विभाग मध्ये कार्यरत आहे. 2 बॉल आणि 4ची गरज. जर चौकार येतोय तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजासाठी. स्ट्रायकिंग एंडला रोहितला आपण पाहतोय. यावेळी स्विंग अँड मिस. क्या बात आहे. सुपर्ब चेंडू वेगावरती स्वार. काय कमालीचा चेंडू मात्र हाताळला. या चेंडूची मात्र प्रशंसा करावी लागेल. सुपर्ब अगदी चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रूपचंद. एक षटकार जरी ठोठावला तरी काय झालं. मी देखील एक चांगला गोलंदाज आहे ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळली. यावेळेस देखील आपण पाहतोय इथे विजयाचा शंखनाद फुंकलाय रूपचंद गोलंदाजी मार्कवर. येस ऑल राईट. हाय फाय मात्र पाहायला मिळाला. अतिशय सुंदर इथे गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. इथे मात्र हा सामना संपतोय. पुढचा सामना चालू होईल चामुंडा डुक्टन विरुद्ध JSR स्पोर्ट्स. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया DJ ला.